निसर्ग लोकसंचलित साधन केंद्राची 15वी वार्षिक सर्वसाधारण सभा थाटात संपन्न। महिला आर्थिक महामंडळ सोलापूर अंतर्गत स्थापित निसर्ग लोकसंचलित साधन केंद्राची 15वी वार्षिक सर्वसाधारण सभा महालक्ष्मी मंगल कार्यालय येळेगाव येथे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली। महिला आर्थिक विकास महामंडळ मुंबई मुख्यालयाचे महाव्यवस्थापक वित्त व प्रशासन रवींद्र सावंत, विभागीय सचिव नियंत्रण पुणे विभागाचे सिद्धाराम माशाळे तसेच जिल्हा कार्यालयाचे समन्वय अधिकारी सोमनाथ लामगुंडे, जिल्हा अग्रणी बँकेचे राम वाखर्डे, सहाय्यक सनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी संतोष पाटील, मंद्रुपचे नायब तहसीलदार जितेंद्र मोरे, मंद्रुपचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुल्ले, मंद्रुपच्या सरपंच अनिता कोरे, निसर्ग लोकसंचलित साधन केंद्राच्या अध्यक्षा लक्ष्मी गायकवाड उपस्थित होते। तसेच मुंबईचे व्यवस्थापक रवींद्र सावंत यांनी मार्गदर्शन करताना निसर्ग लोकसंचलित साधन केंद्राच्या महिलांनी 15 वर्षापासून ही संस्था उत्कृष्टरित्या चालवल्याबद्दल सर्वांचे कौतुक केले। अग्रणी बँकेचे राम वाखर्डे यांनी बँकेचे सुरू असलेल्या योजनांची माहिती दिली। मंद्रुप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुल्ले यांनीही महिलाविषयक कायद्याची माहिती दिली। सोमनाथ लामगुंडे यांनी जिल्ह्यामध्ये महिला आर्थिक विकास महामंडळ कशा पद्धतीने काम करतात याची माहिती दिली। सूत्रसंचालन लेखापाल स्वाती गेरडे यांनी केले। तर या प्रास्ताविकेत निसर्ग लोकसंचलित साधन केंद्राविषयीची माहिती मंद्रुपच्या व्यवस्थापिका रेखा कदम यांनी विशद केली। यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या।